नीति तय की थी। जब बड़े पैमाने पर किसान वहाँ इकट्ठा होते हैं, शांति से अपनी जो रिएक्शन है इसका प्रदर्शन करना चाहते हैं, और तब ऐसे किसानों के ऊपर हुकूमत में जो लोग हैं, चाहे भारत सरकार हो या चाहे उत्तर प्रदेश सरकार हो, जो बीजेपी की सरकारें हैं, इनमें से जो लोग हिस्सेदार हैं, इनके परिवारों ने ये किसानों के ऊपर एक तरह से अपनी गाड़ी उनके ऊपर चलाकर उनको दूर करने के लिए कुछ प्रयास किए गए। इससे कुछ किसानों की हत्या हो गई और कुछ लोगों की हत्या हो गई। जो कुछ बातें सामने आती है, इसमें 6 से 8 के आसपास इस प्रदर्शन में किसानों की जान गई, और इसकी जिम्मेदारी भारतीय जनता पार्टी की, दिल्ली की सरकार में बैठने वाले लोगों की, या उत्तर प्रदेश में जो उनकी हुकूमत है इसमें बैठने वाले लोगों की पूरी है। जिस तरह से किसानों के ऊपर ये हमला किया गया, मैं उसका निषेध करता हूँ। खाली निषेध करने के बाद ये हमें शांति नहीं मिलेगी, हमें संतोष नहीं होगा, और इसलिए इसकी जांच होने की आवश्यकता है। वो जांच करने के बारे में जो मैंने आज अखबार में पढ़ा कि उत्तर प्रदेश सरकार ने रिटायर्ड जज उत्तर प्रदेश के, उनके ऊपर जिम्मेदारी देने की तैयारी रखी है। मैं साफ करना चाहता हूँ कि यहाँ सुप्रीम कोर्ट का सिटिंग जज, इनके ऊपर ये जिम्मेदारी देनी चाहिए, और दूध का दूध, पानी का पानी, ये स्थिति लोगों के सामने आनी चाहिए, लानी चाहिए। आज जिस तरह से शांतिपूर्ण प्रदर्शन करने का हक किसान बजाना चाहते थे, इन किसानों के ऊपर जो हमला किया गया, इससे नीयत क्या है ये भारत सरकार की, ये साफ होती है। मगर मैं इतना ही कहना चाहता हूँ कि आज आपके हाथ में हुकूमत है, इस हुकूमत का गैर इस्तेमाल करके आप किसानों का आवाज़ दबाने के लिए कोशिश करते हैं, मगर इसमें आपको कामयाबी नहीं मिलेगी। इसको जवाब खाली उत्तर प्रदेश का नहीं मगर देश का किसान देगा। आज जिस तरह से चाहे छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री हो, पंजाब के मुख्यमंत्री हो, वहाँ जाने के लिए उनके रास्ते में रुकावट लाने की प्रयास होती है। पंजाब हरियाणा के और किसान नेता को वहाँ जाने के लिए रोकते हैं। दिल्ली के कुछ नेताओं को जाने के लिए वहाँ रोकते हैं। खाली संवेदना व्यक्त करने के लिए जाने का भी अधिकार नहीं है। ये जो बात आज वहाँ की जाती है, मुझे लगता है कि अपने हाथ में जो हुकूमत है, इसका सरासर ये गैर अधिकार, आज गैर वापर यहाँ करने का काम हो जाता है। इसका भी मैं निषेध करना चाहता हूँ, और मैं किसानों को यह आश्वस्त करना चाहता हूँ कि आप अकेले नहीं, भले आपके ऊपर ये हमला किया होगा, हुकूमत की ताकत आपके खिलाफ इस्तेमाल की गई, मगर हम पूरे देश में विपक्ष में काम करने लोग सब आपके साथ रहेंगे, और आपकी समस्या हल करने के लिए जो कुछ कदम उठाने होंगे, इस कदम में हम आपके सहयोग देंगे। सर, जिस तरह से प्रियंका गांधी को पिछले 32 घंटों से अभी भी पुलिस ने नजरगंद में रखा है,
इसको किस तरह से देखते हैं, क्योंकि साथ में और एक सांसद भी है उनके साथ। ये बात ऐसी है, कोई सांसद हो या एक सांसद हो या पंजाब के मुख्यमंत्री हो या दूसरे राज्य के मुख्यमंत्री हो, इन सभी को जिस तरह से ट्रीटमेंट वहाँ की सरकार देती है, ये पूरा एक तरह से एक प्रजातंत्र का मूलभूत अधिकार, इसकी हत्या करने का काम हो जाता है, करना यहाँ लोग करते हैं। और ये इसमें भले एक दिन या 2 दिन आप कुछ कर सकेंगे, मगर इसमें कामयाबी मिलेगी नहीं। लोग इसमें आपको आपकी जगह दिखेंगे। इस विषय को लेकर राष्ट्रपति के पास जाने की उम्मीद है सर आपको? इस विषय को लेकर आप प्रेसिडेंट राष्ट्रपति को मिलने? नहीं, क्योंकि ये मैं अकेला कोई डिसीजन नहीं लूँगा, मैं अपोजिशन में मिलकर इसमें कुछ तय करने की बात जरूर है। और जो कुछ बात तय हो जाएगी इसमें सब शामिल होंगे। सर, आपकी बात हुई है सोनिया गांधी जी से या फिर राहुल गांधी जी से इसके ऊपर, जो कि वहाँ पे हुआ है, कुछ पूरा इकट्ठा होगा? नहीं, मेरी किसी से बात नहीं हुई। सर, 48 घंटे होने को आए हैं, अभी तक प्रधानमंत्री की तरफ से कोई प्रतिक्रिया नहीं आई इसके ऊपर, केंद्रीय गृह मंत्री की कोई प्रतिक्रिया नहीं है। पीएम आज लखनऊ में नहीं, बात ऐसी है कि सरकार यहाँ का हो या उत्तर प्रदेश का हो, वो संवेदनशील ही नहीं है। वहाँ किसानों की हत्या होने के बाद कम से कम एक दुख व्यक्त करने की जो बात होती है, वो करने की भी तैयारी नहीं है। सीधा कोई प्रदर्शन करता है, अपने सरकार के खिलाफ आंदोलन करता है, ये हम पसंद नहीं करते। हम इसके खिलाफ सख्ती से कदम उठाएंगे। इस तरह की बात आज सामने रखने के लिए प्रयास हो रहा है। ये जालियनवाला बाग में जिस तरह से स्थिति पैदा की गई थी, उस तरह की स्थिति आज उत्तर प्रदेश में हम लोग देख रहे हैं। वो इसकी ज़बरदस्त कीमत आज नहीं कल उन सरकार को देनी पड़ेगी। मराठी बोला सर? नहीं, चलिए, थँक यू। त्यामुळे 26 जानेवारीला म्हणजे शेतकऱ्यांच्या वर झालेल्या या हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत आणि लोकशाही हक्कांची सुद्धा गळचेपी केली जाते। उत्तर प्रदेशच्या सरकारला या सगळ्या प्रकरणाची किंमत मोजावी लागेल। या घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या सिटिंग जज मार्फत चौकशी केली पाहिजे, अशी मागणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी केली आहे। आणि आता वळूयात राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांच्याकडे। काँग्रेसचे आमदार देशमुख यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। आशिष देशमुख यांची ही ऑडिओ क्लिप, यामधला ऑडिओ तुम्ही ऐकलात तर तुम्हालाही धक्का बसेल। या ऑडिओ क्लिपमुळे नवीन वाद पुन्हा एकदा निर्माण झाला आहे, कारण भाजप उमेदवारासाठी मतं मागत असल्याची ही क्लिप आहे। प्रत्यक्षात आशिष देशमुख काँग्रेसचे नेते आहेत आणि सध्या विदर्भातल्या जिल्हा परिषदा आणि पोटनिवडणुकांच्या काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी सुद्धा त्यांनी सांभाळली होती। पण भाजप उमेदवारांसह त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा केलाय आणि देशमुख यांनी थेट भाजपच्या उमेदवाराकरता मतं मागितली, हे या ऑडिओतून समोर येत आहे। तशा प्रकारचे आरोपही होत आहेत। या ऑडिओ क्लिपची पुष्टी न्यूज 18 लोकमत करत नाही, पण देशमुख यांनी एक प्रकारे आपल्याच पक्षाला आव्हान उभं केलं आहे। केदार यांच्यासोबत देशमुख यांचं पारंपरिक वैर आहे आणि या सगळ्यामध्ये काँग्रेसचं नेमकं काय होणार हाही प्रश्नच आहे। आशिष देशमुख यांच्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे आपण ऐकूया। नमस्कार, मी आशिष देशमुख बोलतोय। निलेश कुमार धोटे म्हणजेच आपले नीलू पाटील धोटे यांना आपण भरभरून आशीर्वाद द्यावे ही विनंती करण्याकरता मी आपल्याशी आज संवाद साधतो आहे। नीलू पाटील धोटे हे खऱ्या अर्थाने एक सज्जन व्यक्ती आहे, एक आपला माणूस आहे, एक सच्चा माणूस आहे। अशा व्यक्तीला आपण समोर केलं पाहिजे, त्यांना आशीर्वाद दिला पाहिजे आणि तो आपण नक्कीच द्याल असा विश्वास मी आपल्या सर्वांकडनं करतो।
तुम्ही असाल, तुमचे घरचे असाल किंवा तुमच्या गावातले सर्व लोक यांनी एकत्रित येऊन निलेश कुमार धोटे उर्फ नीलू पाटील यांना आशीर्वाद द्यावे हीच पुन्हा एकदा विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. आणि आशिष देशमुख यांच्या या ऑडिओ क्लिपमुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे नेते असताना सुद्धा भाजपच्या उमेदवाराला मतं द्या अशी थेट मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे देशमुख यांची खरं तर चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची आग्रही मागणी होती आहे. तुषार कोळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, दुसरी वेळेही अशा प्रकारे ऑडिओ येण्याची आणि भाजपच्या उमेदवाराच्या समर्थनाची गोष्ट केल्याची. मिलिंद सर, निश्चित ही दुसरी वेळ आहे. पहिल्या वेळेस जेव्हा त्यांनी सावरगाव येथील पार्वताबाई काळबांडी या ज्या भाजपच्या उमेदवार होत्या त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतली, त्यानंतर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांची तक्रार केली, त्यानंतर चंद्रकांत हांडोर यांची एक चौकशी समिती नागपूरला आली होती आणि ते संपूर्ण या प्रकरणाची चौकशी करत होती. ती चौकशी सुरू असतानाच आता आशिष देशमुख यांची ही दुसरी ऑडिओ क्लिप आलेली आहे. यावेळेस त्यांनी एनवा मतदारसंघामधनं जे निलेश धोटे आहे भाजपचे उमेदवार त्यांच्यासाठी प्रचारासाठी ही ऑडिओ क्लिप जाहीर केलेली आहे आणि त्यांनी अशी प्रकारची विनंती केलेली आहे की सर्व मतदारांनी निलेश धोटे यांना त्यांचा स्वभाव बघून मतदान करावं. महत्त्वाचा विषय आहे की आशिष देशमुख जर का बघितलं तर मी प्रदेश काँग्रेस कमिटीवर ते महासचिव देखील आहे आणि काँग्रेसचे सध्या ते पदाधिकारी आहे. असं असताना देखील त्यांनी ज्या प्रकारे मागच्या काही दिवसांमध्ये त्यांनी भूमिका घेतली, कृषी उत्पन्न बाजार समित्या देखील निवडणुका नरखेड आणि काटोल या 2 तालुक्यामध्ये सुरू आहेत, तिथे देखील त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आणि वेगळा आपला पॅनल तयार केला होता आणि तो निवडणुकीत लढवला देखील. त्याचा फटका अनिल देशमुख यांना देखील आपल्याला पाहायला मिळाला की काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता महत्त्वाचा विषय आहे की अनिल देशमुख विधानसभा काटोलमध्ये नाही आहे, मागच्या काही दिवसापासून ते संपर्काच्या बाहेर आहे. त्यामुळे तिथे जी एक स्पेस तयार झाली ती स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न आशिष देशमुख यांच्याकडनं केला जात आहे आणि त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की काँग्रेसकडनं त्यांना कदाचित तिकीट मिळणार नाही, राष्ट्रवादीकडनं देखील तिकीट मिळणार नाही. त्यामुळे कुठेतरी ते भाजपकडनं तिकीट मिळवण्यासाठी 24 साठी ते प्रयत्न करत आहे. सोबतच जर का भाजपनं तिकीट नाही दिली तरी एक अपक्ष म्हणून ते आपला दावा तिथे ठोकत आहे आणि त्यासाठी त्यांनी जी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे त्याची जी मोर्चे बांधणी आहे 2024 साठीची ती मोर्चे बांधणी त्यांनी आतापासून सुरू केलेली आहे आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते पाहायला मिळतं की त्यांनी आपल्या स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार केला, आपल्या स्वतःच्या पक्षाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पॅनल उभं केलं. त्यामुळे तुषार, मी तुला थोडंसं थांबवतो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांतजी, तुम्ही कसं पाहता या ऑडिओ क्लिपकडे? मी या संबंधी माझ्याकडे ज्यावेळेस पक्षाध्यक्षांनी सांगितलं की नागपूरमध्ये असा प्रकार घडलेला आहे आशिष देशमुखांच्या संदर्भात, तुम्ही एक जाऊन या तिकडे चौकशी करून याची, मी त्या ठिकाणी गेलोय आणि तिथल्या कार्यकर्त्यांशी बोललोय, पदाधिकाऱ्यांशी बोललोय. तिकडच्या काय ऑडिओ क्लिप्स आणि तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं मी समजून घेतलेलं आहे. त्यानंतर मी आशिष देशमुखांशी बोललो, ते दिल्लीला होते. बरं. नंतर ते मुंबईला आले. मुंबईमध्ये पण त्यांची चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं तुमचं जे काय म्हणणं असेल ते तुम्ही लेखी द्या आणि दोघांच्याही म्हणण्याची शहानिशा करून त्याचा रिपोर्ट मी पक्ष श्रेष्ठीकडे पाठवणार आहे. या 2-3 दिवसामध्ये तो रिपोर्ट मी पाठवेन आणि या संबंधी पक्षश्रेष्ठींना अवगत करेन की या बाबतीमध्ये नेमकी काय भूमिका घ्यायची. बरोबर. चंद्रकांतजी, पण आशिष देशमुखांची निवेदनाची मी वाट बघतोय. बरोबर. चंद्रकांतजी, ही सगळी प्रोसिजरचा भाग तुम्ही सगळा सांगताय आणि बरोबर आहे, तुम्ही काँग्रेसचे इतके ज्येष्ठ नेते आहात की तुम्ही हे सगळं अतिशय व्यवस्थितपणे केलं. पण तुम्हाला असं वाटत नाही की यात काँग्रेसचीच बदनामी होते किंवा काँग्रेसचेच नेते भाजपच्या उमेदवाराकरता इतकं आवाहन करून राहिले? नाही, या तुमच्या मताशी मी सहमत आहे की काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता असो, नेता असो, ज्या पक्षामध्ये जो काम करतो त्या पक्षामध्ये त्याने इमाने इतबारे काम केलं पाहिजे की जशी माझी भूमिका आहे तशी पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे. आणि अशा वेळेस जर पक्षाच्या विरुद्ध जर कोणी कार्यरत असेल तर ते योग्य नाहीये, त्याच्या विरुद्ध तशी कारवाई करावीच लागेल. आणि शेवटी पक्षशिस्त महत्वाची आहे आणि पक्षशिस्तीच्या विरुद्ध जो जाईल त्याला या कारवाईला सामोरं जावंच लागेल. माझे सहकारी तुषार कोळे आहेत, ते एक प्रश्न विचारतात तुम्हाला. तुषार.
हंडोरे सर, मला तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही जे म्हटलं की ते पहिल्या ऑडिओ क्लिपबद्दल होतं, ही ऑडिओ क्लिप आज सकाळी आशिष देशमुख यांनी जाहीर केलेली आहे. एकीकडे आज मतदान होत आहे आणि परत ही दुसरी वेळ आहे की त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यामुळे तुम्ही आधीच जर कारवाई केली असती तर कुठेतरी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये असं पाहायला मिळतं की पक्ष कारवाई करायला उशीर करत आहे. नाही, त्यांनी मला सांगितलं होतं की या बाबतीमध्ये मी तुम्हाला लेखी निवेदन देतोय 2-3 दिवसामध्ये. तर मी त्यांच्या निवेदनाची वाट बघतोय. आता दुसरी ऑडिओ क्लिप त्यांनी जी काय व्हायरल केली असेल ती माझ्या निदर्शनास आलेली नाही आणि तशा पद्धतीनं पुन्हा जर होत असेल तर मग हे काय योग्य नाहीये असं मला वाटतं. बर, शेवटचा प्रश्न चंद्रकांतजी, म्हणजे तुम्ही एक प्रकारे सूचित केलंय की आशिष देशमुख यांच्यावर कारवाई होऊ शकते, पण विदर्भात हा वाद नेत्यांमधला हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि दरवेळेला भाजप त्याचा फायदा उठवतो. तुम्हाला असं वाटतं राज्यात सत्तेत असून सुद्धा काँग्रेसचा या सगळ्यात महत्त्वपूर्ण रोल किंवा भूमिका असून सुद्धा काँग्रेस पक्षाचेच नेते काँग्रेसलाच अडचणीत आणतात? नाही, हा प्रकार थोडाफार प्रमाणामध्ये विदर्भामध्ये चालू होता, परंतु मी त्या विदर्भाचा आता निरीक्षक आहे. हो, तिथला मेन ऑब्झर्व्हर असल्यामुळे आता मी असले प्रकार काही खपवून घेणार नाही आणि कोणालाही अशा पद्धतीनं करू देणार नाही. कारण विदर्भामध्ये आता काँग्रेस पक्षाचा जो जनाधार आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललाय. आपण बघत असाल की नागपूर जिल्ह्याची जिल्हा परिषद काँग्रेसकडे आहे. मधल्या काळामध्ये शिक्षक मतदारसंघातनं आमचे आमदार निवडून आलेत. आमचे मंत्री आहेत त्या ठिकाणी, बरेचसे आमदार आहेत, जिल्हा परिषदेचे मेंबर, पंचायत समिती, आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष भाजप आणि अशा मग. पण मग चंद्रकांतजी, देशमुख यांच्यावर पुढच्या 4-5 दिवसात कारवाई करणार आहात तुम्ही? नाही, मी आता 2 दिवसात त्यांच्या निवेदनाची वाट बघणार. त्यांनी निवेदन दिलं तर ठीक आहे, नाही तर माझ्या पद्धतीनं जो काही रिपोर्ट असेल तर मी पक्षश्रेष्ठींना पाठवीन. त्यावर पक्षश्रेष्ठी निश्चितपणे कारवाई करतील. निर्णय घेते. चंद्रकांतजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. चंद्रकांत हंडोरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आणि त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारे वाद होणं चांगलं नाही. काँग्रेसचे नेते असताना दुसऱ्या पक्षाचा प्रचार करणं किंवा अयोग्य आहे आणि ते निरीक्षक असताना विदर्भात काँग्रेसमध्ये अशी गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असंही चंद्रकांत हंडोरे यांनी स्पष्ट केलं आहे. तिकडे नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक ही काँग्रेसच्या वतीनं दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात खरं तर लढवली जाते. काँग्रेस परत सत्ता टिकवून ठेवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सोबतच ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं या निवडणुका होत आहेत, त्यामुळे ओबीसी समाज नेमका कोणाच्या बाजूने मतदान करेल हे देखील या निकालानंतर स्पष्ट होईल असं मंत्री सुनील केदार यांनी म्हटलंय. त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. आपल्यासोबत दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आहेत. त्यांच्याच नेतृत्वामध्ये नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुका काँग्रेसतर्फे लढल्या जात आहे. काँग्रेसचा कशा प्रकारे प्रदर्शन आहे असं वाटतं तुम्हाला? कारण की 8 जागा तुमच्यासाठी ज्या होत्या त्या अपात्र ठरवण्यात आल्या, त्यामुळे सत्तेचं समीकरण बदलेल असं वाटतं का तुम्हाला, की तुम्ही टिकून ठेवाल? सत्तेचं समीकरण बदल हा विषयच येणार नाही. अजून आम्ही मजबूतीने पुढे जाऊ. काँग्रेस पक्षाच्या 7 जागा त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय झाल्या होत्या, पण BJPच्या ज्या 4 झाल्या त्याच्यापैकी 3 काँग्रेस लढवत्या, म्हणजे 7 आणि 3 10. आणि मी आपल्याला सांगू शकतो की ह्यावेळेस या जिल्हा परिषदेमध्ये 10 काँग्रेसच्या जागा निवडून येणार आहे आणि म्हणून काँग्रेस अजून मजबूतीने पुढे जाणार आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेने भाजपने यावेळेस ताकदीने प्रचार केला. 16च्या 16 जागेवर त्यांनी उमेदवार उभे केले, त्यामुळे ते एक आव्हान वाटते का तुम्हाला? मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी 16 उमेदवार उभे केलेच होते ना. अशातला भाग नाही की मागच्या वेळी नव्हते केले आणि आता केलं, असं नाही. मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी 16 केले होते. मागच्या वेळेस मला असं वाटतं की यावेळेसपेक्षा मागच्या वेळेस त्यांनी ताकद जास्त झोकली होती, कारण मागच्या वेळेस विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस स्वतः फिरत होते त्या ठिकाणी. त्यांचे इतर नेते बरेच त्या ठिकाणी दौरे केलेले आहे आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेची सत्ता ही त्यांच्यापाशी होती. अशा याच्यातही त्या ठिकाणी लोकांनी कौल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या मित्र पक्षांबाजून दिलं. हे त्या ठिकाणी त्यांच्या कामगिरीबद्दल दाखवलेल्या लोकांनी नाराजीच आहे. काही ठिकाणी तुम्ही नवीन उमेदवार दिले, स्थानिक स्तरावर थोडीफार नाराजी पाहायला मिळत होती, त्याचा काही परिणाम होईल वाटतं? मला वाटत नाही आम्ही एका ठिकाणी नवीन उमेदवार काँग्रेसनं कुठंच नवीन उमेदवार नाही दिला. नाही, गोदनीमध्ये तर गोदनी बोकारामध्ये जो उमेदवार कुंदा राऊत त्यांना दिलं, बरोबर आहे त्या ठिकाणी की हा शेवटी कुंदा राऊत त्या मतदारसंघामध्ये एकेकाळी निवडून आलेला आहे त्या ठिकाणी. मागच्याच त्यांनी असं म्हटलं होतं की बाबा तडजोडीमध्ये त्यांनी आपलं एक जवळचा कार्यकर्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण आता त्या दोघींमध्ये जो त्यांनी निर्णय झाला स्थानिक, त्याप्रमाणे कुंदा आता लढते तिथे.
पालकमंत्री 1 महिना कुठे प्रचारामध्ये दिसले नाही, काय म्हणजे तुम्ही मुद्दाम त्यांना जाणूनपूर्वक दूर ठेवलं की त्याची गरज वाटली नाही तुम्हाला? याचं उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेच विचारलेलं बरं होईल, कारण हा पक्ष संघटनेचा विषय आहे. मला एक सांगा आणखी महत्त्वाचा विषय की ओबीसी आरक्षणानंतर या निवडणुका होत्या पहिल्यांदा आणि हे सर्व जे उमेदवार होते हे ओबीसी प्रवर्गातले होते. आता खुल्या प्रवर्गात जरी निवडणूक होत असल्या तरी ओबीसी उमेदवार आहे. काय वाटतं तुम्हाला, ओबीसीचा एक अंदाज येईल तुम्हाला की ओबीसीच्या मनामध्ये नेमकं काय आहे या निवडणुकीवरनं? 100% ओबीसीच्या मनामध्ये काय आहे याच्यावरून अंदाज येईलच, कारण शेवटी मतदानाच्याच पेटीतनं लोकांचं मनं त्या ठिकाणी कळतात. आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही ओबीसी समाजाला हे त्या ठिकाणी समजवण्यामध्ये 100% यशस्वी झालो आहे. पाहूयात नेमकं काय होतं ते. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. लखीमपूरची घटना ही खूपच वेदनादायी आहे असं सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. एवढंच नाही तर या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली गेली तर गैर नाही असं सांगायलाही पवार विसरले नाही. हा सरसकट शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर घणाघात केलाय. उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरच्या घटनेनं देशभरातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि त्यातच शरद पवार यांनी सुद्धा केंद्र सरकारवर या लखीमपूरच्या घटनेची थेट जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना करून अतिशय घणाघाती टीका केली. बात ऐसी है कि सरकार यहाँ का हो या उत्तर प्रदेश का हो, वो संवेदनशील ही नहीं है. वहाँ किसानों की हत्या होने के बाद कम से कम एक दुख व्यक्त करने की जो बात होती है वो करने की भी तैयारी नहीं है. सीधा कोई प्रदर्शन करता है, अपने सरकार के खिलाफ आंदोलन करता है, ये हम पसंद नहीं करते. हम इसके खिलाफ सख्ती से कदम उठाएंगे. इस तरह की बात आज सामने रखने के लिए प्रयास हो रहा है. ये जालियनवाला बाग में जिस तरह की स्थिति पैदा की गई थी उस तरह की स्थिति आज उत्तर प्रदेश में हम लोग देख रहे हैं. वो इसकी ज़बरदस्त कीमत आज नहीं कल उन सरकार को देनी पड़ेगी. त्यामुळे शरद पवार यांनी सुद्धा आता या वादावर सगळ्या प्रतिक्रिया दिल्या. परवा रात्री प्रियांका गांधी जेव्हा लखीमपूरच्या दिशेने निघाल्या होत्या तेव्हा त्यांना अडवण्यात आलं होतं. यानंतर हा वाद अधिकाधिक पेटू लागला. मूळची घटना आहे ती 3 तारखेची आहे आणि त्यानंतर त्याचे अतिशय तीव्र असे पडसाद सगळीकडे उमटत आहेत. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, शरद पवार यांनी तर थेट जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना केली. एकूणच दिल्लीतलं राजकारण लखीमपूरवरून चांगलंच तापलंय. तर बरोबर आहे. आता जेव्हा नुकतं शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली दिल्लीमध्ये तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य दिलं, एकीकडे जालियनवाला जे संपूर्ण बाग आहे त्याची तुलना त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे त्याच्यावर केलेली आहे. सोबतच त्यांनी ज्या पद्धतीने उल्लेख केला, एकीकडे उत्तर प्रदेश सरकारने जी घोषणा केलेली आहे की सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाअंतर्गत या संपूर्ण घटनेची चौकशी होईल, त्यावरती देखील शरद पवार यांनी आक्षेप उठवला आहे. सुप्रीम कोर्टाचे वर्तमान जे न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याची सुनावणी करावी, याची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे. सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की या संदर्भात आता विरोधी पक्ष एकवटणार आहे आणि कशा पद्धतीने याला आंदोलन करायचं या संदर्भात राष्ट्रपतींना आपण भेटणार का या विषयावर त्यांनी म्हटलं की विरोधी पक्ष जेही भूमिका निश्चित करेल त्या संदर्भात आम्ही संपूर्णपणे एकत्रित राहू. या संदर्भात आम्ही निश्चितपणे विरोधी पक्षांची बैठक देखील बोलू असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. याचाच अर्थ मिलिंद असा होतो की लखीमपूर खिरीमधील जी घटना झालेली आहे या घटनेवरून आता संपूर्ण राजकारण जे आहे, जे दिल्लीतलं राजकारण आहे या घटनेच्या अवतीभोवती असण्याची शक्यता आहे. काँग्रेस असो, समाजवादी पक्ष असो की बहुजन समाज पक्ष असो, आगामी वर्षामध्ये उत्तर प्रदेशामध्ये निवडणूक आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती लखीमपूर खिरीमध्ये घटना घडलेली आहे
त्यांनी या संपूर्ण याला हत्याकांड संबोधलेला आहे. शरद पवार यांनी हत्या केलेल्या आहे, ज्या शेतकऱ्यांच्या 4 शेतकऱ्यांची हत्या केल्या असंही त्यांनी संबोधलं आहे. याचा अर्थ असा होतो की आता शरद पवारांनी या संपूर्ण घटनेची तीव्र निषेध नोंदवलेला आहे, पण जालियनवाला बाग सोबत थेट तुलना करणे याचा याचे पडसाद आता दिल्लीत उतरायला सुरुवात होईल. बरं प्रशांत, सध्या लखीमपूरमधलं वातावरण किती तणावपूर्ण आहे, इथली परिस्थिती काय, आणि दिल्लीमध्ये विरोधक या मुद्द्यावरून पुढच्या 2 दिवसात भेटीगाठी करून खरंच राष्ट्रपतींच्याकडे जाण्याची शक्यता आहे? या संदर्भात अजूनही विरोधी पक्षांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही या राष्ट्रपतींच्या भेटी संदर्भात, पण बहुतांश राजकीय पक्ष हे संवेदनशील आहे. लखीमपूर खेरीच्या प्रकरणामध्ये यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कुटुंबियासोबत भेट देखील न होऊ देणे ही कुठल्या प्रकारची परिस्थिती आहे. देशामध्ये संविधानाच्या विरोधामध्ये घटनेच्या विरोधामध्ये काम करण्याचं काम उत्तर प्रदेश सरकार करत आहे असंही त्यांनी शरद पवारांनी टीका केली. आणि दुसरीकडे जर विलेद आपण जे विचारलं लखीमपूर खिरीमधली परिस्थिती काय आहे, नुकतंच प्रियंका गांधी यांनी पुन्हा दुसरा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केले की पंतप्रधान हे लखनौला आहेत, उत्तर प्रदेशामध्ये आहे, पण जे केंद्रीय मंत्रिमंडळातील एका सदस्यांनी त्यांच्या मुलांनी जी घटना केलेली आहे, त्यांनी शेतकऱ्यांना चिरडण्याचा जो व्हिडिओ आहे तो त्यांनी व्हिडिओ दाखवलेला आहे, यावर आपण केव्हा बोलणार असं थेट पंतप्रधानांना त्यांनी आवाहन केलं आहे. दुसरीकडे समाजवादी पक्ष आक्रमक झालेला आहे या संपूर्ण घटनेवर आणि त्यांनी देशभरात आता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेस पक्षाने काल संपूर्ण देशभरात आंदोलन केलं होतं या लखीमपूर खीरीच्या मुद्द्यावरून. आता राहुल गांधी देखील या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याची माहिती पुढे येत आहे आणि होऊ शकतं की ज्या पद्धतीनं प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यामुळे आता राहुल गांधी या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व करतील आणि कुठेतरी विरोधी पक्षांना एका मोठेत बांधण्याचं काम राहुल गांधी करतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्ली बरं, पुढच्या 2 दिवसात दिल्लीमध्ये नेमकं काय होऊ शकतं, म्हणजे सर्वपक्षीय बैठक होऊ शकते का? अर्थात सर्वपक्षीय म्हणजे भाजप सोडून अन्य सर्वपक्षीय बैठक, गोष्ट 1. आणि गोष्ट 2, राष्ट्रपतींच्याकडे जाण्यापूर्वी सर्व राजकीय पक्ष आज उद्या देशभरात काही आंदोलन किंवा अन्य काही इशारा काही राजकीय पक्षांनी दिलाय, तशी काही शक्यता आहे? राजकीय पक्षांनी काल देशभरात आंदोलन केलं. आजही उत्तर प्रदेशामध्ये ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. ज्या पद्धतीनं प्रियंका गांधी त्यानंतर दीपेंद्र हुड्डा यांना ताब्यात घेण्यात आहे त्याचा निषेध करण्याचं काम काँग्रेस करत आहे. आज या संदर्भात पुन्हा काँग्रेसची जेव्हा पत्रकार परिषद होईल तेव्हा आगामी भूमिका त्यांची स्पष्ट होईल. आणि सोबतच ज्या पद्धतीने आपण राष्ट्रपतींच्या संदर्भात भेटण्याच्या संदर्भात विरोधी पक्ष बैठक बोलवतात का हे पाहणं मदत करणार आहे. आज दुपारी 2 वाजता शरद पवार हे मुंबईला परतणार आहे. होऊ शकतं मुंबईला परतल्यानंतर इतरही राजकीय पक्षासोबत त्यांची चर्चा होईल, तर त्याच्या आधारावरती आगामी 2 ते 3 दिवसात होऊ शकतं या संदर्भात बैठक होईल आणि बैठकीनंतर होऊ शकतं राष्ट्रपतींना भेट देखील होण्याची शक्यता. प्रशांत राज आपल्यासोबत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई आपल्यासोबत जोडले गेले आहेत. दलवाई सर, या लखीमपूरच्या घटनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी थेट त्याची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. काँग्रेस या विषयात किती गंभीर आहे? अगदी बरोबर आहे. पवार साहेब म्हणाले ते खरं आहे. ब्रिटिशांनी गोळ्या घातल्या आणि गाडी अंगावर घातली. असं आहे की इतके दिवस चाललेलं आंदोलन या पद्धतीने दडपण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्या संबंधामध्ये त्यांनी केलेली टीका अगदी बरोबर आहे. फक्त ब्रिटिश हे परकीय होते आणि हे इथले आहेत, पण हे इथे परकीय आहेत अशा रीतीचेच वागतात. हे प्रकरण सरकारला भारी जाईल. अशा रीतीने शेतकऱ्यांवर अन्याय करणं, कामगारांवर अन्याय करणं, इथल्या 90% लोकांच्या विरोधामध्ये सातत्याने भूमिका घेत राहणं हे अतिशय चुकीचं आहे. असं ज्या पद्धतीनं नार्कोटिक्स याला सापडली अदानीच्या फोर्समध्ये, त्याच्यावर काहीच करत नाही, काहीच बोलत नाही. हे सगळं जे सध्या चाललेलं आहे ते महाभयंकर गोष्ट आहे आणि त्याच्या विरोधी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. बरं, दलवाई सर, तुम्ही राज्यसभेतले सदस्य आहात. हा विषय सभागृहाला तर अजून वेळ आहे, पण तुम्हाला असं वाटतं की सगळ्या विरोधकांनी मिळून राष्ट्रपतींनाही भेटलं पाहिजे, पण काँग्रेस यात तेवढी आक्रमक होताना दिसत नाहीये? दलवाई सर, माझा आवाज पोहोचतोय? दलवाई सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण
हुसेन दलवाई यांनी शरद पवार यांच्या भूमिकेचं पूर्ण समर्थन केलं आहे. इंग्रजांनी गोळ्या घातल्या, पण या सरकारमधले नेते आणि त्यांची मुलं शेतकऱ्यांवर गाड्या घालतायत अशा शब्दात हुसेन दलवाई यांनी उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्रावर टीका केली आहे. संपूर्ण देशभरात लखीमपूरमधल्या या घटनेच्या संदर्भात काँग्रेसही तीव्र आंदोलन छेडेल असंही खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटलं. हा विषय पुढच्या काही काळात संपूर्ण उत्तर प्रदेशाला ढवळून काढणार असं दिसतंय. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातल्याच एका कार्यक्रमात आज एकाच मंचावर होते, पण पंतप्रधानांनी या घटनेचा साधा निषेधसुद्धा केला नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे. स्वतः खासदार शरद पवार यांनी सुद्धा याचा उल्लेख केला की पंतप्रधानांनी किमान पक्षी या घटनेचा निषेध करायला हवा. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेत. सुधीर भाऊ, लखीमपूरमध्ये काय चाललंय आणि शरद पवार यांनी या सगळ्या प्रकाराची तुलना थेट जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? हे आश्चर्यजनक आहे आणि ही तुलना करणाऱ्यांनी थोडंसं मावळ प्रकरणामध्ये ज्या शेतकऱ्यांना थेट गोळी छातीवर झाडवी होती, पाठीवर झाडवी होती, ती त्याचं स्मरण झालं असतं तर अशी तुलना इतक्या मोठ्या नेत्यांनी केलेली नसती. पण पॉलिटिकल अल्झायमर झालेले नेते अशा पद्धतीने हे खरं आहे की ही घटना दुर्दैवी आहे, या घटना होऊ नये, पण यामधलं सत्य बाहेर येण्यासाठी चौकशी सुरू झाली आहे. अशा प्रकरणात आपण जसं काही त्या जागेवर होतो त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती आपल्याला आहे किंवा आपल्याच नेतृत्वात असा प्लॅन तयार झाला अशा पद्धतीने भाष्य करणं अधिकारवाणीनं हे तर गैर आहे. जालियनवाला प्रकरण आणि या प्रकरणात जमीन आसमानाचा फरक आहे. खरं आहे की हा प्रकरण दुर्दैवी आहे, पण या प्रकरणामध्ये काय घटना झाली, कशाने झाली, याच्यामध्ये काही टूल किटचा भाग आहे का? काही विरोधी पक्षातले लोक असा भडकवून उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर आहे याचा फायदा घेण्याचा मूडमध्ये आहे का? या गोष्टीची जेव्हा माहिती होईल तेव्हा पाहिजे. पण जालियनवाला बाग आणि ज्यांनी मावळ प्रकरण केलं त्यांनी सांगायचं. हे तर जगातलं 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा, त्या अशा पद्धतीचं भाष्य आहे. पण सुधीर भाऊ, तुम्हाला असं नाही वाटत की आज पंतप्रधान सुद्धा उत्तर प्रदेशात आहेत, भाजपनं पक्ष म्हणून आणि पंतप्रधानांनी किमान या गोष्टीबद्दल निषेध व्यक्त करणं, नाराजी व्यक्त करणं ही सर्वसामान्य लोकांना अपेक्षा होती असं नाही वाटत तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की देशामध्ये ज्या घटना होतात पंतप्रधान महोदयांच्या प्रत्येक गोष्टीला पंतप्रधान महोदयांनी भाष्य करणं हे अपेक्षित नसतं. त्या त्या राज्यातील घटनेमध्ये राज्यातले जबाबदार नेते आपण अशा प्रसंगात जर पंतप्रधानांनी रोज अशा दुर्दैवी प्रकरणामध्ये त्यांनी अशा राज्य सरकारला आदेश देणं हे अपेक्षित आहे. उद्या अन्यथा राज्यामध्ये नारायण राणेला अटक झाली, पंतप्रधानांनी त्याच्यावर भाष्य द्यायचं, कुठं दंगे झाले पंतप्रधान, असं अपेक्षित नसतं कधी आणि या अगोदर असं झालेलं नाही. पण पहिल्यांदा आपण अशी अपेक्षा का करतोय मला लक्षात नाही आलं. पण नाही म्हणजे इव्हन महाराष्ट्रातल्या घटनांवर आपण बघतो की मुख्यमंत्री सुद्धा बोलत नाही, कारण त्यामध्ये त्या विभागाने त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी बोलावे अपेक्षित असते. बर, नाही पण सुधीर भाऊ, प्रश्न हाच आहे ना की जेव्हा त्या ठिकाणचे अधिकारी बोलत नाहीत, जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बोलत नाहीत, जेव्हा उत्तर प्रदेशचे पोलीस प्रमुख बोलत नाहीत, तेव्हाच अपेक्षा होते ना की पंतप्रधानांनी बोलावं. मावळ प्रकरणाची केस काढा. मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा थोडंसं रिसर्च केला पाहिजे. मावळ प्रकरणात कोणत्या पंतप्रधानांनी त्या संदर्भामध्ये भाष्य केलं? कारण ही प्रोटोकॉल असतो काही पंतप्रधानाचा, कोणत्या चौकशा कोणी आदेश दिले पाहिजे. हा दुर्दैवी आहे, चौकशी झाली पाहिजे, याच्यामध्ये सत्य बाहेर आलं पाहिजे, याच्यामध्ये काही गडबड आहे का, तुम्ही निषेध करता? सुरुवात कशी झाली, या घटनेचा निषेध करता? हे तर बाहेर येईल. या घटनेचा निषेध करताय? निषेध तर केलाच पाहिजे. अशा या घटनेचाही मी निषेध करीन आणि ज्याची चूक असेल त्याला फासावर अटकवलं पाहिजे. ठीक आहे सुधीर भाऊ, एवढी स्पष्ट भूमिका घेणारे भाजपचे तुरळक नेते आहेत, त्यातल्यापैकी एक तुम्ही आहात आणि तुम्ही या घटनेचा निषेध केला. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल.
यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि एक मोठी बातमी आहे. अतिवृष्टीची तात्काळ मदत शेतकऱ्यांना मिळावी या मागणीसाठी मंगेश साबळे हा तरुण हातात विषारी औषधाची बाटली घेऊन थेट विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचला. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी औरंगाबादची घटना आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एका संतप्त शेतकऱ्यानं थेट विषारी औषधाची बाटली घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात प्रवेश केला. इथे आयुक्त कार्यालयाच्या बाजूला असलेल्या सलीम अली सरोवरामध्ये तो उतरला आणि मदतीसाठी तो पुन्हा पुन्हा याचना करत होता. पण सरकारनं अद्याप कोणत्याही प्रकारची थेट आर्थिक स्वरूपातली मदत जाहीर केलेली नाही. काही क्षणात पुढच्या या संदर्भातली दृश्य आपण पाहूयात. सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सचिन, नेमकं काय घडलं? ही आपण दृश्य पाहतोय विभागीय आयुक्त कार्यालयाच्या जवळ असलेला तलाव आहे आणि हा शेतकरी या तलावात उतरला. त्याची क्लूज दृश्य आपण पाहतो. त्याची थेट मागणी आहे की तातडीनं शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सचिन, काय त्याची मागणी आहे आणि थेट इतका शेवटचा इशारा का? गेल्या काही दिवसापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. अतिवृष्टीच्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी या अशी मागणी या मंगेश साबळे नावाच्या तरुणाची आहे. त्याने यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन दिलं होतं, मात्र त्याच्या निवेदनाकडे गांभीर्याने पाहिलं गेलं नाही असा त्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या सलीम अली या सरोवरमध्ये तलावात तो उतरलेला आहे. हातात एक विषारी औषधाची बाटली आहे त्याच्या हातात आणि स्वतः तो त्या ठिकाणाहून म्हणत आहे की सध्या जोपर्यंत नाही का अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मी या पाण्यातून बाहेर येणार. जर लवकरात लवकर अतिवृष्टी दिली गेली नाही तर याच पाण्यामध्ये विषारी औषध सेवन करून जलसमाधी घेणार आहे असं हा तरुण म्हणत आहे. त्याच्या हातात आपल्याला स्पष्टपणे दिसू शकते एक विषारी औषधाची बाटली आहे आणि हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना तातडीने राज्य सरकारने मदत करावी अशी मागणी या तरुणाची सध्या आहे. सचिन, हा तरुण हातामध्ये कदाचित माईक घेऊन काही बोलण्याचा प्रयत्न करतोय. काय त्याचं म्हणणं आहे आणि आता हा तरुण इथे या तलावात उतरून किती वेळ झाला? हा आत्ताच काही अर्धा तास झाला असेल या तरुणाला तलावात उतरून. तो आला तरुण आणि त्यांनी एक हातात एक बाटली एक माईक त्याच्या हातात आहे. तो त्याची ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्या माईकद्वारे तो सांगत आहे. या ठिकाणी सध्या घडीला पोलीस प्रशासन असो किंवा महानगरपालिकेच्या अंतर्गत हा येणारा तलाव असेल या महानगरपालिकेचे अधिकारी किंवा अग्निशमन दल असं कुठलीही यंत्रणा सध्या या घडीला या ठिकाणी आलेली नाहीये. त्यामुळे हा तरुण काही जीवाचं बरं वाईट करण्या अगोदर पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी येणं गरजेचं आहे. कारण की तरुण संतप्त आहे, तरुणाच्या भावना संतप्त आहे आणि त्याची अशी मागणी आहे की तात्काळ राज्य सरकारने द्यावे, अन्यथा मी हातातली बाटल प्राशन करून या पाण्यामध्ये जलसमाधी घेणार आहे. सचिन, या शेतकऱ्यानं इतकं आक्रमक किंवा टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात कोणाची भेट घेतली होती, कोणाला निवेदन दिलं होतं किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मदती संदर्भात, कृषी अधिकाऱ्यांच्याकडे मदती संदर्भात काही निवेदन दिलं होतं? या तरुणाचं म्हणणं आहे याने विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन रीतसरपणे सर्व अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांची जी नुकसान झालेली आहे त्या नुकसानीचा तात्काळ मदत मिळावी यासाठी एक निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयात दिलं गेलं होतं. मात्र या निवेदनाकडे कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने लक्ष दिलेलं गेलं नाही. त्या निवेदनामध्ये इशारा देण्यात आला होता की जर नाही का अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर येत्या 2 दिवसात जलसमाधी घेईल असा इशारा त्यांनी दिलेला असल्याचं तो सांगत आहे. सचिन, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण अपेक्षा करूयात की
संबंधित अधिकारीसुद्धा याची दखल घेतील, तसंच त्याचा जीव वाचवण्याचा सुद्धा पोलीस प्रशासन आणि महापालिकेचे कर्मचारी किंवा अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस हे सुद्धा त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतील. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता एक अतिशय महत्त्वाची आठवण, तुम्ही कोरोनाच्या संदर्भातली लस घेतली आहे का? एक घेतली का दोन? जर का दोन्ही लस घेतल्या असतील तरीसुद्धा तुम्हाला मास्क वापरणं गरजेचं आहे. पण असं असलं तरी लसीकरणासह सॅनिटायझेशनपर्यंत अनेकविध प्रश्न तुमच्या मनात असतात आणि या प्रश्नांची उत्तरं देणार कोण असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. म्हणूनच नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं एक संयुक्त उपक्रम सुरू केला आहे, संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ. आणि या अंतर्गत लसीकरणाची जनजागृती केल्यानंतर आता आम्ही एक व्हॉट्सअप क्रमांक घेऊन आलो आहोत, 7977773753, म्हणजे 7977773753. हा व्हॉट्सअप क्रमांक आहे. याच्यावर फोन करता येणार नाही, पण याच्यावर तुम्हाला मेसेज पाठवता येईल आणि तुमच्या प्रश्नाचं, तुमच्या शंकेचं तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मार्फत योग्य, अचूक आणि विश्वासार्ह उत्तर तुम्हाला निश्चितपणे मिळेल. तेव्हा पटकन तुमचा मोबाईल काढा आणि हा क्रमांक सेव्ह करा, 7977773753. आणि यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची आठवण मास्कबद्दलची, मला खात्री आहे की तुमच्यापैकी बहुसंख्य लोक मास्क वापरत असतील. नगर जिल्ह्यातल्या साधारण 61 गावांमध्ये रुग्णसंख्या वाढल्यानं आता पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. अशी वेळ आपल्या गावावर, आपल्या शहरावर, आपल्या कुटुंबावर यायला नको असेल तर मास्क घाला, हात वारंवार धुवा, शासनाच्या नियमाचं शक्यतो काटेकोर पालन करा.